जय हिंद मित्रांनो. टेक्कर मराठीने सुरू केलेली आपली आरंभ बॅच, त्या आरंभ बॅच मध्ये मी सर्व भावी पोलीस अधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण सामान्य विज्ञान हा विषय आपण शिकणार आहोत आणि त्यातला आज आपण महत्त्वाचा असा घटक घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जीवशास्त्र आहे आणि जीवशास्त्रामध्ये पोषण हा घटक आहे, ज्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो. या पोषणातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं विटॅमिन, ज्याला आपण जीवनसत्व म्हणतो, जो की अनेक परीक्षांना विचारला गेलाय. नुकत्याच झालेल्या 2021 मधल्या जास्तीत जास्त परीक्षांना यातील प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे आज आपण तोच टॉपिक घेणार आहोत, पण आपण तो टॉपिक अतिशय डिटेल पद्धतीने घेऊयात आणि अतिशय डेप्थला जाऊन आपण त्याची माहिती बघूयात, जेणेकरून येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ला जर यातील काही प्रश्न आले तर त्या प्रश्नांची सर्व उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची पूर्णपणे पक्की होणार आहेत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. मित्रांनो, सुरू करूयात आपल्या ह्या महत्त्वाच्या लेक्चरला, ज्याचं नाव आहे जीवनसत्व. मित्रांनो, जीवनसत्व हा घटक आपल्या पोषणात येतो, म्हणजे न्यूट्रिशन या घटकामध्ये येतो. आणि आपण जीवशास्त्राचा अभ्यास करताना ज्यावेळेस मी सिलेबस डिकोडिंग केलं होतं त्यावेळेस देखील मी सांगितलं होतं की जीवशास्त्रामध्ये पोषण हा घटक आहे, ज्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो. आणि न्यूट्रिशन मध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच काय, तर विटॅमिन्स, ज्याला आपण जीवनसत्व म्हणतो. नेमकं जीवनसत्वावर प्रश्न कसा विचारला जाईल, त्याची आपण कशा पद्धतीने तयारी करायला हवी, कुठे नोट्स बनवायच्यात, कुठे नोट्स बनवायच्या नाहीयेत, कोणता अभ्यास करायचा, कोणता अभ्यास करायचा नाहीये, हे सगळं आपण आजच्या ह्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. मित्रांनो, चला मित्रांनो, सुरू करूयात आपला हा महत्त्वाचा घटक, जो की आहे जीवनसत्व. जीवनसत्वे ही शरीराची वाढ, कार्य सुरळीत चालण्यासाठी अल्प प्रमाणात लागणारी परंतु आवश्यक अशी पोषक द्रव्ये आहेत. मित्रांनो, ही आहे आपल्या जीवनसत्वाची साधी सरळ अशी व्याख्या. मी काय म्हटलं की जीवनसत्व काय आहेत, तर आपल्या शरीराची वाढ, त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे काही कार्य होतं ते कार्य सुरळीत चालण्यासाठी अल्प प्रमाणात लागणारी परंतु आवश्यक अशी ती काय आहेत मित्रांनो, पोषक द्रव्य आहेत. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये विटॅमिन्स खूप महत्वाची भूमिका बजावतात आणि त्याच विटॅमिन विषयी आज आपल्याला सविस्तर बघायचंय. नेमकं या विटॅमिनचा शोध कोठे लागला, कधी लागला, कोणी केला, त्याची महत्वाची कार्य काय आहेत, त्याच्या अभावामुळे कोणता आपल्याला आजार होऊ शकतो, रोग होऊ शकतो, याची सविस्तर माहिती आजच्या ह्या लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर सर फ्रेडरिक हॉपकिन या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे. विटॅमिनचा शोध कोणी लावला, जर असा प्रश्न विचारला गेला तर आपलं उत्तर काय असायला हवं, सर फ्रेडरिक हॉपकिन या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे फंक या शास्त्रज्ञाने विटॅमिन्स हे नाव दिलेले आहे. जर प्रश्न विचारला गेला की विटॅमिन्स नाव हे कोणी दिले, तर आपलं उत्तर असायला हवं फंक या शास्त्रज्ञाने विटॅमिन्स हे नाव दिले आहे. मग नेमकं विटॅमिन्सचा अर्थ काय होतो आणि हे विटॅमिन्स नाव त्याने कशा पद्धतीने दिले किंवा त्याने हे नाव का दिलंय, तर लक्षात ठेवा मित्रांनो, विटॅमिनचा जो पहिला जर आपण हे बघितलं की वीटला आपण काय म्हणतो, व्हायटल म्हणतो. आणि इकडे बघा आपण व्हायटलचा मीनिंग सांगितलेला आहे. व्हायटलचा अर्थ होतो लाईफ, म्हणजे आपलं जीवन. आणि पुढे जे अमाइन्स आहेत, अमाइन्स म्हणजेच काय मित्रांनो, ज्याला आपण काय म्हणतोय, अमोनिया कंपाऊंड्स म्हणत आहोत. म्हणजे अमीनचा अर्थ काय होतो, तर अमोनिया कंपाऊंड्स. आणि म्हणूनच व्हायटल आणि अमीन्स या दोघांना मिळून आपण काय निर्माण केलेलं आहे, तर आपण विटॅमिन हे निर्माण केलेलं आहे. म्हणजे विटॅमिन काय असतात, तर हे अमोनियाची संयुगे असतात, जी आपल्या जीवनासाठी अतिशय महत्वाची आहेत. आणि त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, विटॅमिन्स असे म्हटलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, असा देखील प्रश्न विचारला जातो की आपल्या शरीरामध्ये कोणते विटॅमिन तयार होतं किंवा कोणतं विटॅमिन तयार होत नाही, तर विटॅमिन B3 व विटॅमिन डी हे आपल्या शरीरात तयार होतात, इतर आपल्याला अन्नाच्या मार्फत घ्यावी लागतात. त्यामुळे महत्वाचा आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतोय की कोणती जीवनसत्वे आपल्या शरीरात तयार होतात, तर मित्रांनो विटॅमिन B3 आणि विटॅमिन ड हे आपल्या शरीरात तयार होतात. आणि इतर सर्व जी जीवनसत्व आहेत ती आपल्याला अन्न पदार्थातून घ्यावी लागतात. त्यामुळे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे मी ह्या लेक्चरमध्ये किंवा ह्या घटकामध्ये आपल्याला जेवढं खोलवर जाता येईल तेवढं मी जाण्याचा प्रयत्न केलाय, कारण की याच्यावर कसा जरी प्रश्न आला तरी आपल्याला तो मार्क्स मिळणारच आहे. त्यामुळे मी सांगितलं की विटॅमिनचा शोध कोणी लावला, तर सर फ्रेडरिक हॉपकिन. फंक या शास्त्रज्ञाने काय केलेलं आहे, विटॅमिन नाव दिलेलं आहे.
विटॅमिन म्हणजेच काय हे आपण बघितलंय की व्हायटल म्हणजे लाईफ, जीवन, आणि अमिन्स म्हणजे अमोनिया कंपाऊंड, म्हणजे ही जी अमोनिया कंपाऊंड आहे ती आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, ज्यालाच आपण काय म्हणतोय विटॅमिन्स असे म्हणतो. आणि महत्वाचं म्हणजे विटॅमिन B3 आणि विटॅमिन डी हे आपल्या शरीरात तयार होतात, तर इतर सर्व जी जीवनसत्वे आहेत ती आपल्याला अन्न पदार्थातून घ्यावी लागतात. त्यानंतर जो की महत्वाचा आपला पार्ट आहे, जो अनेक परीक्षांना विचारला जातो आणि आपल्या पोलीस भरतीच्या देखील परीक्षांना विचारला जातोय, की पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती असतात, मेदामध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती असतात, ती देखील आपल्याला माहित असायला हवीत. तर मित्रांनो, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी ही पाण्यात विरघळतात. प्रश्न विचारला गेलाय की पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती, तर पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत जीवनसत्व ब कॉम्प्लेक्स, कारण की जीवनसत्व ब चा हा पूर्णपणे काय आहे मित्रांनो, ग्रुपच आहे, गट आहे, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय जीवनसत्व ब कॉम्प्लेक्स. आणि जीवनसत्व सी हे पाण्यामध्ये विरघळतात. तर मित्रांनो, जीवनसत्व ए, डी, ई आणि के हे स्निग्ध पदार्थात म्हणजे मेदामध्ये विरघळतात. लक्षात ठेवा, म्हणजे कोणाला सोडून, जीवनसत्व ब आणि क ला सोडून जर आपण पाहिलं तर इतर सर्व जीवनसत्व म्हणजे जीवनसत्व अ, ड, ई आणि के हे सर्व जीवनसत्व मेदामध्ये विरघळतात, ज्याला आपण काय म्हणतो स्निग्ध पदार्थ असे म्हणतो. त्यानंतर मित्रांनो, ही जीवनसत्व ब आणि क जी आहे ती आपल्या शरीरात साठवली जात नाही, ती आपल्या शरीरामध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकत नाही, परंतु जीवनसत्व अ, ड, ई आणि के ही आपण शरीरामध्ये मेधामध्ये साठवली जातात किंवा मेधामध्ये आपण ती साठवून ठेवू शकतो. म्हणून महत्वाचं आहे, जी जीवनसत्व मेधामध्ये विरघळतात तीच जीवनसत्व शरीरामध्ये मेधाच्या रूपात साठवली जातात, परंतु जीवनसत्व ब आणि क हे आपल्या शरीरामध्ये साठवले जात नाहीत. जर मित्रांनो ह्या जीवनसत्वांचं प्रमाण जर जास्त झालं किंवा कमी झालं तर त्यामुळे काय होणार आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो, जीवनसत्व ब आणि क यांचं जर आपण जास्त सेवन केलं तर मात्र आपल्याला हानी पोहोचत नाही, हे महत्वाचं आहे. जीवनसत्व ब आणि क चं जर सेवन आपण जास्त प्रमाणात केलं तर मात्र आपल्या शरीराला कोणतीही हानी पोहोचत नाही, परंतु जर जीवनसत्व अ, ड, ई आणि के यांचं सेवन जर आपण जास्त प्रमाणामध्ये केलं, जेवणामध्ये जर आपण याचं प्रमाण जास्त घेतलं तर मित्रांनो आपल्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे महत्वाचं आहे की यांचे जास्त सेवन हानिकारक असू शकते. त्यामुळे काळजी घ्यायची आहे की कोणत्या पद्धतीने आपण जीवनसत्व जास्त प्रमाणात घेतली पाहिजे आणि कोणती जीवनसत्व आपण कमी प्रमाणात घेतली पाहिजे, यावर देखील प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, कोणकोणती जीवनसत्वे आहेत ज्यांचा आपल्याला अभ्यास देखील करायचा आहे आणि परीक्षेला देखील असे प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, जीवनसत्व अ आहे, जीवनसत्व ब चा पूर्णपणे कॉम्प्लेक्स आहे, त्याचा एक वेगळाच आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जीवनसत्व क, जीवनसत्व ड, जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के, एकूण जर आपण पाहिले तर एकूण 6 जीवनसत्व आपल्या शरीरासाठी, आपल्या जीवनासाठी, आपल्याला जगण्यासाठी अतिशय महत्वाची असतात. म्हणजे आपण काय करतोय, जेवढं होईल तेवढं आपण ह्याचा जास्तीत जास्त अभ्यास करूयात आणि ते समजून घेऊयात नेमकं जीवनसत्व काय असणार आहे आणि त्याची व्याख्या काय असणार आहे, ते कोणी शोध लावलेला आहे हे देखील आता आपण बघितलंय. आता आपण बघूयात की जीवनसत्व अ म्हणजेच काय, जीवनसत्व ब म्हणजेच काय, जीवनसत्व क म्हणजे काय, ड म्हणजे काय, ई आणि के म्हणजेच काय, या सर्वांविषयी आपण जाणून घेऊयात. चला मित्रांनो, बघूयात जीवनसत्व अ म्हणजे काय. मित्रांनो, जीवनसत्व अ ज्या विषयी आपल्याला बोलायचे, नेमकं ह्या जीवनसत्वाचा शोध कोणी लावला, तर लक्षात ठेवा मित्रांनो, जीवनसत्व अ चा शोध व्ही मॅककॉलम अँड डेव्हिस यांनी 1913 मध्ये लावलेला आहे. ह्याचं रासायनिक सूत्र जे आहे ते आहे कार्बन 20, हायड्रोजन 30 आणि ऑक्सिजन 1, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतोय C20H30O. याचं रासायनिक नाव अनेकदा परीक्षांना विचारलं गेलंय की जीवनसत्व अ चं रासायनिक नाव काय आहे, तर जीवनसत्व अ चं रासायनिक नाव आहे रेटिनॉल. कारण जीवनसत्व अ चा संबंध आपल्या डोळ्यांशी येतो, त्यामुळे आपण त्याचं रासायनिक नाव काय ठेवलेलं आहे, रेटिनॉल हे ठेवलेलं आहे. नेमकं जीवनसत्व अ चं कार्य काय आहे आपण बघूयात. ह्याचं कार्य जर पाहिलं तर प्रतिकार क्षमतेत काय होते, मदत होते, ज्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आपली इम्युनिटी वाढत असते. शरीराची व हाडांची वाढ देखील या जीवनसत्वामुळे होते.
त्वचा, दात, डोळे निरोगी राहतात, ह्याच्यामधला सर्वात महत्वाचा घटक आहे की जीवनसत्व अ च्या सेवनामुळे जर आपण आपल्या अन्न पदार्थामध्ये जीवनसत्व अ घेतलं तर आपले त्वचा, दात आणि महत्वाचं म्हणजे डोळे निरोगी राहतात. नेमकं जीवनसत्व अ चा स्रोत काय आहे आपण बघूयात. गाजर, पालक, मेथी, टोमॅटो, आंबा, दूध, दही, अंड्याचा पिवळा बलक, यकृत म्हणजेच प्राणीजन्य जे काही पदार्थ आहे हा आपल्या जीवनसत्व अ चा काय आहे प्रमुख स्रोत आहे. कारण याचं सेवन केल्याने ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे जे कार्य आहे प्रतिकार क्षमतेत वाढ असेल, आपल्या शरीराची आणि हाडांची वाढ असेल, दात असतील आपले, त्वचा असेल, डोळे असेल, हे देखील आपले निरोगी राहणार आहेत. परंतु जर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व अ चा अभाव असेल तर नेमकं काय होणार आहे आपण बघूयात की ह्या जीवनसत्व अ च्या अभावामुळे होणारे परिणाम पहिलंच आहे रात आंधळेपणा. जो प्रश्न आयोगाने वारंवार विचारलाय की जीवनसत्व अ च्या अभावामुळे कोणता आजार होतो, तर जीवनसत्व अ च्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो, ज्याला आपण नाईट ब्लाइंडनेस आणि ह्याचं वैद्यकीय नाव आहे नायक्टॅलोपिया आणि हे महत्वाचं आहे. त्यानंतर आहे डोळे कोरडे पडणे, ज्याला आपण झेरोफ्थॅल्मिया असं म्हणतो. त्यानंतर पारपटल त्रिकोणी बिंदू, ज्याला आपण बायटोट स्पॉट म्हणतो, म्हणजे आपल्या डोळ्यांविषयी आहे. आणि म्हणूनच मित्रांनो जर आपण पाहिलं तर जीवनसत्व अ ला आपण काय नाव दिलेलं आहे रॅटिनॉल. आपल्या डोळ्यामध्ये एक महत्वाचा असा भाग असतो त्याचं नाव आहे रॅटिना. आणि जर तो जर खराब झाला किंवा त्याला जर काही इजा झाली तर मात्र काय होणार आहे आपल्याला रात आंधळेपणा म्हणा किंवा डोळे कोरडे पडणे म्हणा किंवा पारपटलावर त्रिकोणी बिंदू म्हणा. आणि महत्वाचं म्हणजे जर आपण पुढे गेलो की जीवनसत्व अ च्या अभावामुळे काय होतं, शुक्राणू निर्मितीमध्ये काय होते अडथळा निर्माण येतो. कॉर्नियल झॅरॉक्सिस व स्कार आपल्याला येत असतात. मूतखड्याशी संबंधित हा काय आहे मित्रांनो रोग आहे. त्यामुळे जीवनसत्व अ ही आपल्या शरीरामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. आणि त्यानंतर आहे झिरोडर्मा, म्हणजे आपली त्वचा देखील काय होते मित्रांनो कोरडी पडते, कारण आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व अ ची काय असते कमतरता असते. मित्रांनो जर मला सांगायचं झालं तर जीवनसत्व अ च्या अभावामुळे महत्वाचा असा आजार होतो तो म्हणजेच आहे मित्रांनो रात आंधळेपणा. कारण की आयोगाने वारंवार याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आणि याच्या पुढे ते हे जे काही अभाव आहेत हे देखील ते विचारू शकतायत. मित्रांनो हे होतं आपलं जीवनसत्व अ. पुढे बघूयात आपण जीवनसत्व क याचा शोध नेमका कोणी लावलाय मित्रांनो. बघूयात की याचा शोध जेम्स लिन टी फ्रॉयलिच होइस्ट यांनी 1912 मध्ये याचा शोध लावलेला आहे. 1935 मध्ये पहिल्यांदा डॉक्टर टेड्यूस रेचस्टेन यांनी शरीराबाहेर विटॅमिन तयार केलेले आहे. थोडेसे नावं जरा आपल्याला समजायला अवघड असतील, पण एकदा का आपण त्याची वारंवार त्याची उजळणी जर आपण केली, रिव्हिजन जर आपण केली तर नक्कीच मला असं वाटतं हे आपल्याला सोपं जाऊ शकतं. ह्या जीवनसत्व क चं रासायनिक सूत्र आहे कार्बन 6, हायड्रोजन 8 आणि ऑक्सिजन 6. म्हणजेच काय मित्रांनो तर C6H8 आणि O6 आणि याचं रासायनिक नाव आहे ॲस्कॉर्बिक आम्ल. हा प्रश्न परीक्षेला विचारला गेलेला आहे. जीवनसत्व क चं रासायनिक नाव काय, तर जीवनसत्व क चं रासायनिक नाव आहे ॲस्कॉर्बिक आम्ल. मग नेमकं जीवनसत्व क ची कार्य काय काय आहे ते देखील आपण बघूयात. महत्वाचं कार्य आहे रक्त गोठण्यासाठी. म्हणजे जर आपल्या शरीरातून रक्तप्रवाह सुरू झाला, आपल्याला काही इजा झाल्यानंतर रक्तप्रवाह जो सुरू होतो, मग जीवनसत्व क चं काम काय आहे तर ते रक्त गोठवण्याचं काम करतं. त्यानंतर आहे रोगांचा सामना करण्यासाठी एखादा जीवाणू किंवा विषाणू जर आपल्या शरीरामध्ये शिरला तर त्या जीवाणू आणि विषाणूला प्रतिकार करण्याची क्षमता देखील आपल्याला जीवनसत्व क मधून मिळत असते. त्वचेमध्ये जे कोलेजन असतं आणि त्या कोलेजन नावाचे प्रथिने तयार होण्यासाठी याचा उपयोग होतो, म्हणून या जीवनसत्वाला वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणतात. म्हणजेच काय म्हातारपण आपण ज्याला म्हणतो मित्रांनो, जर आपण जीवनसत्व क चं सेवन नीट केलं तर आपल्याला म्हातारपण लवकर येणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून असं त्यांनी इथे म्हटलंय की त्वचेमध्ये कोलेजन नावाचे प्रथिने तयार होण्यासाठी ही महत्वाची भूमिका बजावतो आणि म्हणूनच या जीवनसत्वाला वार्धक्य विरोधी जीवनसत्वे असे म्हणतात. आणि पुढे आहे की कोलेस्ट्रॉलचे पित्त आम्लात विघटन देखील कोण करतंय, जीवनसत्व क करतंय. आणि महत्वाचं म्हणजे लाल रक्त पेशींचे नियंत्रण देखील कोण करतंय, आपलं जीवनसत्व क करत आहे. ज्या ज्या गोष्टी मला महत्वाच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
म्हणजेच काय, जर आयोगाने कसा जरी प्रश्न जीवनसत्वांवर विचारला तरी त्याचं उत्तर आपल्याकडे आणि आपल्या ह्या पीडीएफ मध्ये असणार आहेत. मग नेमकी ह्या जीवनसत्व क ची स्त्रोत कोणकोणती आहेत, आपण काय सेवन केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जीवनसत्व क योग्य प्रमाणात मिळणार आहे. तर लिंबू असेल, संत्री असेल, मोसंबी असेल, अननस असेल, द्राक्ष असतील, आवळा असेल, पेरू, टोमॅटो, पालक आणि कोबी. सर्वात महत्त्वाचा जो स्त्रोत आहे याचा तो आहे मित्रांनो आवळा. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की वार्धक्य विरोधी, जर आपण आवळा खाल्ला किंवा आपण द्राक्ष, लिंबू, संत्री, मोसंबी जर असे पदार्थ खाल्ले तर नक्कीच मला असं वाटतंय की हे जीवनसत्व आपल्याला योग्य प्रमाणात मिळणार आहे. याचं जे ॲस्कॉर्बिक आम्ल जे नाव पडलेलं आहे ते देखील याच्यामुळेच पडलेलं आहे, कारण लिंबू असेल, संत्री असेल, मोसंबी असेल, द्राक्ष असतील किंवा अननस असेल, आवळा असेल, पेरू असेल, टोमॅटो असतील, पालक, कोबी, या सगळ्यांमध्ये एक काय असतं मित्रांनो, आम्ल असतं. आणि म्हणूनच त्यांनी तिथे काय नाव दिलेलं आहे, ॲस्कॉर्बिक आम्ल असं जीवनसत्व क ला नाव दिलं गेलेलं आहे. नेमकं जीवनसत्व क च्या अभावामुळे कोणते आजार होतात, कोणते रोग होतात, नेमका कोणता परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आपण बघूयात. पहिला आहे स्कर्वी, कारण हा परीक्षेला प्रश्न विचारलाय की जीवनसत्व क च्या अभावामुळे कोणता रोग होतो. तर जीवनसत्व क च्या अभावामुळे आपल्याला स्कर्वी हा रोग होतो आणि ह्या रोगामधून आपल्याला हिरड्यातून रक्त प्रवाहित होते. हे महत्वाचं आहे. स्कर्वी मध्ये काय होतं, आपल्या हिरड्यामधून रक्त काय होतं, प्रवाहित होत असतं. त्यामुळे महत्वाचं आहे. असा देखील प्रश्न विचारला की हिरड्यातून रक्त जातं हा नेमका कोणता आजार आहे, तर तो आपला आहे स्कर्वी. त्यानंतर आहे किडनी स्टोन, हाडातील कॅल्शियमची कमी जीवनसत्व क मुळे होते. B12 जीवनसत्व कमी होतं, कशामुळे, जीवनसत्व क च्या अभावामुळे. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या ज्या गोष्टी मी इथे क्लिअर सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही एकतर तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवायला हव्यात किंवा ही पीडीएफ देखील मी तुम्हाला देणारच आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. महत्वाचं काय काय आहे, शोध कोणी लावलाय, याचं रासायनिक सूत्र काय आणि रासायनिक नाव देखील महत्वाचं आहे. ॲस्कॉर्बिक आम्ल स्त्रोत का आहे, कारण की सगळे आम्ल आहेत त्यामुळे याचं नाव काय ठेवलेलं आहे, ॲस्कॉर्बिक आम्ल असं ठेवलेलं आहे. कार्य तर आपले अतिशय महत्वाची आहेत, वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणून याला आपण ओळखू शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो जीवनसत्व ड, याचा शोध एडवर्ड मॅलॅम्ब्ली यांनी 1922 मध्ये लावलेला आहे. त्याचं रासायनिक सूत्र आहे कार्बन 27, हायड्रोजन 44 आणि ऑक्सिजन 1, ज्याला आपण काय म्हणतोय C27, H44 आणि O. याचं रासायनिक नाव आहे मित्रांनो कॅल्सिफेरॉल. महत्वाचं आहे, प्रश्न विचारला गेलाय की जीवनसत्व ड चं रासायनिक नाव काय आहे, तर जीवनसत्व ड चं रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल. म्हणजेच काय मित्रांनो, आपण पुढे बघणारच आहोत. पण नेमकी याची कार्य काय आहेत, कारण की कार्यावरून याचं नाव पडलेलं आहे. याचं महत्वाचं कार्य आहे की शरीरामध्ये असलेलं कॅल्शियम आणि फॉस्फरस या दोघांवर नियंत्रण ठेवणं. आणि जर आपण याचं नाव पाहिलं, रासायनिक नाव कॅल्सिफेरॉल, बघा इथे कॅल्शियम दिसतंय तुम्हाला, कॅल्सी झालं आणि ते फॉस्फरसचं फ, म्हणून याचं नाव काय पडलेलं आहे, कॅल्सिफेरॉल पडलं. कारण का, तर हा काय करतो, कॅल्शियम आणि फॉस्फरस वर नियंत्रण ठेवतो. म्हणून जीवनसत्व ड ला आपण काय म्हणत आहोत, कॅल्सिफेरॉल असं म्हणत आहोत. आणि याचं अजून एक महत्वाचं कार्य आहे हाडांचा आणि दातांचा विकास करणं. जीवनसत्व ड हे आपल्या हाडांसाठी खूप महत्वाचं असतं. आणि पाहायला गेलं तर आपले जी दात असतात, जी हाडं असतात, या दात आणि हाडामध्ये काय असतं मित्रांनो, कॅल्शियम महत्वाची भूमिका बजावतो. आणि याच कॅल्शियमवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनसत्व ड हा महत्वाची भूमिका बजावत असतो. आणि जीवनसत्व ड च्या अभावामुळे नेमके कोणते रोग होतात किंवा कोणता परिणाम होतो, आणि जीवनसत्व ड हे आपल्याला कशातून मिळतं मित्रांनो, लक्षात ठेवा. जीवनसत्व ड आपल्याला जर पाहायला गेलं तर सकाळचं कोवळं ऊन, लक्षात ठेवा महत्वाचं आहे. जे आपले लहान बाळ असतं त्यांना आपण काय करतो, सकाळच्या कोवळ्या उन्हात नेतो, कारण त्यांना जीवनसत्व ड मिळावं, जेणेकरून त्यांच्या हाडांचा आणि त्यांच्या दातांचा विकास व्हावा आणि त्यांच्यामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरसचं काय राहावं, नियंत्रण राहावं. त्यामुळे सकाळचे कोवळे ऊन अतिशय महत्वाचं आहे. जीवनसत्व ड चा हा महत्वाचा काय आहे, स्त्रोत आहे. त्यानंतर जे आपले कोलेस्ट्रॉल असतं, या कोलेस्ट्रॉलला सूर्यप्रकाश मिळताच शरीरामध्ये काय होतं मित्रांनो, जीवनसत्वात याचं रूपांतर केलं जातं. त्यामुळे हे देखील महत्वाचं आहे. दोन स्त्रोत आपल्याकडे आहेत आणि दोन पैकी एक स्त्रोत महत्वाचा आहे, ते म्हणजे सकाळचं आपलं कोवळं सूर्यप्रकाश, त्यातून आपल्याला काय मिळतं, जीवनसत्व ड मिळत असतं. याच्या अभावामुळे
लहान मुलांमध्ये मुडदूस हा आजार होतो. परीक्षेला प्रश्न विचारला गेलाय, जीवनसत्व ड च्या अभावामुळे लहान मुलांमध्ये कोणता आजार होतो? तर लहान मुलांमध्ये मुडदूस हा आजार होतो, ज्याला आपण काय म्हणतोय, रिकेट्स देखील म्हणतो मित्रांनो. त्यामुळे महत्वाचं आहे, जीवनसत्व ड च्या अभावामुळे मुडदूस हा रोग होतो. मोठ्या व्यक्तींमध्ये अस्थि मृदुता, ज्याला आपण ऑस्टेनोमॅल्शिया असे म्हणतो, हा मोठ्या व्यक्तींमध्ये होतो. कारण अस्थि मृदुता म्हणजेच काय, हाडं अतिशय ठिसूळ होतात. कारण जीवनसत्व ड चं मेन काम काय आहे मित्रांनो, मुख्य काम काय आहे, तर हाडांचा आणि दातांचा विकास करणं. जर याची कमतरता जाणवली तर मात्र आपली हाडं ही ठिसूळ होऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो महत्वाचा आहे जीवनसत्व ई. याचा शोध हर्बर्ट इव्हॅन्स आणि कॅथरीन बिशॉप यांनी 1922 मध्ये लावलेला आहे मित्रांनो. आणि याचं रासायनिक नाव जे आहे ते आहे कार्बन 29, हायड्रोजन 50 आणि ऑक्सिजन 2, ज्याला आपण C29, H50 आणि O2 असे म्हणतोय. आणि याचं रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल. प्रश्न विचारला गेला, जीवनसत्व ई चं रासायनिक नाव काय आहे? तर जीवनसत्व ई चं रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल. आणि जीवनसत्व ई चं महत्वाचं कार्य काय असणार आहे ते देखील आपल्याला बघायचं आहे. तर अँटीऑक्सिडंट जीवनसत्व म्हणतात. महत्वाचं आहे हे मित्रांनो. हे काय आहे, अँटीऑक्सिडंट जीवनसत्व म्हणून ओळखलं जातं. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या जीवनसत्वाला अँटीऑक्सिडंट जीवनसत्व म्हणून ओळखले जाते? तर ते जीवनसत्व आहे मित्रांनो जीवनसत्व ई, व्हिटॅमिन ई. आणि त्यानंतर आहे महत्वाचं कार्य, शरीराच्या रोग प्रतिकार यंत्रणेत हा भाग घेतो. लक्षात ठेवा, जी काही आपली इम्युनिटी सिस्टम आहे त्या इम्युनिटी सिस्टम मध्ये कोण भाग घेतं, तर आपलं जीवनसत्व ई हा भाग घेत असतो. आणि याची महत्वाची स्त्रोत आहे सर्व वनस्पती तेल, म्हणजे सर्व प्रकारच्या वनस्पतींचं तेल जे आहे ते जीवनसत्व ई चा महत्वाचा काय आहे, स्त्रोत आहे. आणि जर जीवनसत्व ई चा अभाव झाला किंवा जर त्याची कमतरता जाणवली तर त्यामुळे कोणते आजार किंवा रोग होतील बघूयात मित्रांनो. पुनरुत्पादन संस्थेत महत्वाचे कार्य असल्याने याला वांझपणा विरोधी जीवनसत्व असे म्हणतात. कारण काय मित्रांनो, जीवनसत्व ई चं प्रमुख काम काय आहे, तर पुनरुत्पादन संस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. आणि जर याची कमतरता जाणवली तर मात्र काय होणार आहे, वांझपणा हा आजार होऊ शकतो. आणि म्हणून जर आपण विचार केला, जर आपण आपल्याकडे जीवनसत्व ई असेल तर जीवनसत्व ई काय करणार आहे, वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणून कार्य करणार आहे. आणि जर त्याची कमतरता असेल तर मात्र पुनरुत्पादन संस्थेमध्ये बिघाड होऊ शकतो आणि त्यामुळे वांझपणा देखील येऊ शकतो असे त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने याचं महत्वाचं जे काही आजार आहे तो आहे आपला वांझपणा, हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे अशा पद्धतीने देखील जर आपण योग्य असा अभ्यास केला तर मला वाटतं की यावर देखील जर प्रश्न आला तरी आपली सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या स्लाइडमध्ये मिळून जातील. पुढे मित्रांनो जीवनसत्व के आहे, जो की महत्वाचा आहे. याचं रासायनिक सूत्र आहे कार्बन 31, हायड्रोजन 46 आणि ऑक्सिजन 2, ज्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतोय, C31, H46, O2. याचं रासायनिक नाव आहे फायलोक्विनॉन. महत्वाचं आहे, काय नाव आहे मित्रांनो, फायलोक्विनॉन. हे रासायनिक नाव कोणाचं आहे, जीवनसत्व के चं आहे. याचं जे महत्वाचं कार्य आहे ते आहे रक्तगोठण जीवनसत्व. परीक्षेला प्रश्न विचारला गेलाय की कोणतं जीवनसत्व रक्त गोठण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते, तर ते जीवनसत्व आहे जीवनसत्व के. हे रक्त गोठणाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावत असते. याचे स्त्रोत आहेत पालक, कोबी, दूध, यकृत, कडधान्य आणि काही आपले जीवाणू. याच्या अभावामुळे महत्वाचा असा काय होतो, आजार होतो, तो म्हणजेच आहे मित्रांनो ॲनिमिया. आणि दुसरं आहे आपलं कावीळ. हे लक्षात आपण ठेवायलाच हवं की ॲनिमिया आणि कावीळ हा जो आजार आहे हा आजार आपल्याला जीवनसत्व के च्या कमतरतेमुळे किंवा के च्या अभावामुळे होत असतो. त्यामुळे या देखील गोष्टी आपण लक्षात ठेवायलाच हव्यात. आणि याचं रासायनिक नाव काय आहे मित्रांनो, मी पुन्हा सांगतोय, फायलोक्विनॉन. हे रासायनिक नाव कोणाचं आहे, तर जीवनसत्व के चं आहे. क्विनॉन वरून तुम्ही लक्षात ठेवा, क्विनॉन. क्विनॉन म्हणजेच काय, के. त्यामुळे के जीवनसत्वाचं नाव काय आहे, फायलोक्विनॉन. आणि याचं प्रमुख कार्य देखील मी सांगितलेलं आहे, रक्त गोठण करण्यासाठी हा जीवनसत्व महत्वाची भूमिका बजावत असतं. त्यानंतर आपण बघणार आहोत व्हिटॅमिन बी, ज्याला आपण काय म्हणतोय, जीवनसत्व ब कॉम्प्लेक्स. कारण की हा एक जीवनसत्व नसून
ह्याचे अनेक उपजीवनसत्वे आहेत, त्याचे उपप्रकार पडणार आहेत, कारण जीवनसत्व ब मध्ये अनेक सारे जीवनसत्व आहेत, त्याविषयी आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, जीवनसत्व ब विषयी जर बोलायचं झालं तर जीवनसत्व ब मध्ये पहिला जीवनसत्व आहे B1, ज्याला आपण काय म्हणतोय, थायमिन म्हणतोय. थायमिन याचं काय आहे, रासायनिक नाव आहे. जर परीक्षेला प्रश्न विचारला गेला की जीवनसत्व B1 चं किंवा B1 चं रासायनिक नाव काय आहे, तर उत्तर असणार आहे आपलं थायमिन. याचा शोध सॅसिमिर फंक यांनी 1912 मध्ये लावलेला आहे. याचं रासायनिक सूत्र आहे C12H17N4OS, ज्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतोय, C12H17N4 आणि OS. याची महत्वाची कार्य आहेत मित्रांनो, शरीराची वाढ करणं आणि चयापचय सुरळीत चालू ठेवणं. हे महत्वाची भूमिका कोण बजावतंय, जीवनसत्व B1 बजावत आहे. जीवनसत्व B1, विटॅमिन B1 बजावत आहे. शरीराची वाढ करणं आणि चयापचय क्रियेत महत्वाची भूमिका बजावणं. जर याचा अभाव झाला तर मात्र आपल्याला कोणकोणते आजार होऊ शकतात, तर लक्षात ठेवा मित्रांनो, जीवनसत्व B1 च्या अभावामुळे आपल्याला बेरी हा रोग होतो, ज्याला आपण चेतातंतूचा आजार देखील म्हणतो. परीक्षेला प्रश्न विचारला गेलाय की जीवनसत्व ब च्या अभावामुळे कोणता आजार किंवा कोणता रोग होतो, तर जीवनसत्व ब च्या अभावामुळे आपल्याला बेरी हा आजार होतो, जो की चेतातंतूशी रिलेटेड आहे. त्या आजाराशी तो काय आहे, संबंधित आहे. त्यानंतर अपचन, हृदय मोठे होणे, हा देखील अभाव आपल्याला किंवा हा देखील रोग आपल्याला पाहायला मिळतोय, हा देखील आजार आपल्याला पाहायला मिळतोय जीवनसत्व B1 च्या कमतरतेमुळे. याचे स्रोत नेमके काय काय आहेत, इकडे मी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा दाखवलं देखील आहे. मांस असेल, दूध असेल मित्रांनो, किंवा जे आपले कडधान्य असतील, ही महत्वाची स्रोत कशाचे आहेत, आपल्या जीवनसत्व B1 ची आहेत. ईस्ट पण आहे, जे ईस्ट आपण काय करतो, फर्मेंटेशन, जी काही किण्वन प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असायलाच हव्यात, जेणेकरून आपल्याला बेरी हा आजार होणार नाही. त्यानंतर आहे B2, ज्याला आपण B2 म्हणतो. हा देखील महत्वाचा जीवनसत्व आहे, ज्याचं रासायनिक नाव आहे राइबोफ्लेविन. लक्षात ठेवा मित्रांनो, राइबोफ्लेविन हे नाव कोणाचं आहे, विटॅमिन B2 चं नाव काय आहे, राइबोफ्लेविन. याचा शोध लावलेला आहे D.T. स्मिथ आणि E.G. हँड्रिक यांनी लावलेला आहे. याचं रासायनिक सूत्र आहे C17H20N4 आणि O6. याचं रासायनिक आहे, सूत्र आहे. आणि याचं महत्वाचं कार्य आहे B2 चं, डोळ्यांचा सशक्तपणा, म्हणजे आपले डोळे ह्याच्याने काय होतील, एकदम चांगले राहतील, निरोगी राहतील आणि स्ट्रॉंग राहतील मित्रांनो. आणि महत्वाची भूमिका बजावतोय हा शरीराची काय होणे, वृद्धी होणे. त्यामुळे हे दोन कार्य ह्याची महत्वाची आहेत. आणि साहजिकच जर याचं काम काय आहे, डोळ्यांचा सशक्तपणा राखणं, तर याचा अभाव काय असणार आहे, मग बुबुळ काय होतात आपल्या डोळ्यामध्ये, जी काय असतात बुबुळ, ती अपारदर्शक होतात, ती पारदर्शक राहत नाहीत आणि जिभेवर काय होतात, चट्टे देखील येतात. त्यामुळे अशा पद्धतीचे आजार ह्या विटॅमिन B2 च्या अभावामुळे होताना आपल्याला दिसतायत. याचा स्रोत आहे मांस, सोयाबीन, दूध आणि हिरव्या भाज्या. मांस असतील, सोयाबीन असेल, दूध असेल, हिरव्या भाज्या असतील, हे महत्वाचं काय आहे, स्रोत आहे विटॅमिन B2 चं. त्यामुळे मित्रांनो, विटॅमिन B2 च्या कमतरतेमुळे बुबुळ काय होतंय, अपारदर्शक होतंय. त्यानंतर आपलं जिभेवर चट्टे येत आहेत. त्यामुळे हे स्रोत आपण घेतलेच पाहिजे आपल्या आहारामध्ये. त्यानंतर आहे आपलं जीवनसत्व B3, ज्याचं नाव आहे निकोटिनामाइड. हा प्रश्न परीक्षेला विचारला गेलाय मित्रांनो, की जीवनसत्व B3 चं रासायनिक नाव काय आहे, तर जीवनसत्व B3 चं रासायनिक नाव आहे निकोटिनामाइड. याचा शोध लावलेला आहे अमेरिकन कॉन्ड्रेट एल्वेज्युएन यांनी 1937 मध्ये याचा शोध लावलेला आहे, ज्याचं रासायनिक सूत्र आहे C6H5NO2. आणि याचं महत्वाचं कार्य आहे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवणे. लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये जे काही कोलेस्ट्रॉल आहे, त्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी जीवनसत्व B3 हे महत्वाची भूमिका बजावत असतं. आणि त्यानंतर चयापचय क्रियेमध्ये देखील जीवनसत्व B3 महत्वाची भूमिका बजावतोय. ह्याचा अभावामुळे नेमके कोणते रोग होणार आहेत, तर जीवनसत्व B3 च्या अभावामुळे आपल्याला पेलाग्रा हा रोग होतो मित्रांनो. कोणता रोग होतो, पेलाग्रा, ज्याला आपण काय म्हणतो, 3D म्हणतो. 3D म्हणजेच काय, डर्मॅटिटियस, डायरिया, डॅमेन्शिया.
त्यामुळे हे देखील महत्वाचे आहेत. हा देखील प्रश्न विचारला गेलाय की 3D हा जो आजार आहे हा कशामुळे होतो, तर जीवनसत्व B3 च्या अभावामुळे 3D म्हणजेच पेलाग्रा हा आजार आपल्याला होताना दिसतोय. कारण की यामध्ये याची जी महत्वाची लक्षणे ती काय आहेत मित्रांनो, डर्मॅटिटिस, डायरिया आणि डर्मेन्शिया अशा पद्धतीने देखील आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि जीवनसत्व B3 ची महत्वाची स्त्रोत आहेत मांस, शेंगदाणे, दही आणि बटाटे. हे काय आहेत, आपल्या जीवनसत्व B3 ची महत्वाची काय आहेत, स्त्रोत आहेत. याविषयी देखील परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे आपलं जीवनसत्व B5 ज्याला आपण B5 म्हणतो, ज्याचं रासायनिक नाव आहे पॅन्टॅथेनिक. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. पॅन्टॅथेनिक म्हणजेच काय, आपलं जीवनसत्व B5 याचं काय आहे, हे रासायनिक नाव आहे. याचा शोध लावलेला आहे रॉजर जे विल्यम्स यांनी 1933 मध्ये या जीवनसत्वाचा म्हणजेच व्हिटॅमिन B5 चा शोध लावलेला आहे. याचं रासायनिक सूत्र आहे C6H17ND5 आणि याचं महत्वाचं कार्य आहे विकराचे कार्य व्यवस्थित ठेवणे. आपल्या शरीरामध्ये जे काही एन्झाईम्स आहेत मित्रांनो, त्या एन्झाईमचं कार्य सुरळीतपणे राखण्याचं काम जीवनसत्व B5 करत असतो. आणि चयापचय या क्रियेमध्ये देखील जीवनसत्व B5 ही महत्वाची भूमिका बजावत आहे. याचा अभावामुळे नेमका कोणता आजार होणार आहे, तर लक्षात ठेवा, याच्या अभावामुळे बर्निंग फिट सिंड्रोम ज्याला आपण अॅक्रोमॉन्ट्रिशिया असं देखील म्हणतोय, की याच्यामुळे आपल्याला बर्निंग फिट सिंड्रोम होऊ शकतो. आणि याची जी महत्वाची किंवा प्रमुख स्त्रोत आहे ती आहे मांस, दूध आणि अंडी. जे की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मांस असतील, दूध असतील, अंडी असतील आणि जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व जीवनसत्व B5 मध्ये आपण समावेश करू शकतो. याचा शोध नेमका कोणी लावला आणि महत्वाचं म्हणजे याचं रासायनिक नाव काय आहे मित्रांनो, पॅन्टॅथेनिक. आता पॅन्टेन म्हणजेच काय, लक्षात ठेवा, पॅन्टेन म्हणजेच काय मित्रांनो, तर 5. पॅन्टे म्हणजेच काय, 5. यावरून देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाकी तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहे. पॅन्टॅथेनिक जे काही नाव आहे हे नाव कोणाचं आहे, जीवनसत्व B5 आहे. याच्या महत्वाचं जे काही कार्य आहे ते विकरांचं कार्य आहे आणि चयापचय क्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यानंतर आहे आपलं जीवनसत्व B6 ज्याला आपण काय म्हणतो, पायरिडॉक्सिन असे म्हणतो. ज्याचा शोध कोणी लावलेला आहे, तर पॉल जॉर्जी यांनी 1934 मध्ये याचा शोध लावलेला आहे. पॉल गॉर्गी, लक्षात ठेवा, पॉल गॉर्गी यांनी 1934 मध्ये पायरिडॉक्सिन म्हणजेच काय, जीवनसत्व B6 चा शोध लावलेला आहे. ज्याचं रासायनिक सूत्र आहे Cis8H11ND3 ज्याला कार्बन 8 हायड्रोजन 11 ND3 असे देखील म्हणत आहोत. आणि ज्याचं रासायनिक नाव काय आहे, पायरिडॉक्सिन. याचं कार्य आहे अमायनो आम्लाचं चयापचय करणं. परीक्षेला प्रश्न विचारला गेलाय की अमायनो आम्लाचं चयापचय करण्याचं कार्य कोण करतं, तर जीवनसत्व B5 हे ते कार्य करत असतं. आणि शरीरात रक्त तयार होण्यास मदत देखील कोण करतोय, जीवनसत्व B5 देखील करत आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या तांबड्या पेशींची निर्मिती होते त्या तांबड्या पेशींच्या निर्मितीमध्ये देखील महत्वाची भूमिका कोण बजावते, जीवनसत्व B6 बजावत आहे. आणि जीवनसत्व B6 च्या अभावामुळे आपल्याला त्वचाचा रोग होऊ शकतो. ओके, स्किन डिजीज आपल्याला होऊ शकतो. याचे स्त्रोत आहेत मांस, यकृत आणि धान्य. जे काही मांस असेल, यकृत असेल आणि धान्य असेल हे काय आहे, महत्वाची याची स्त्रोत आहेत. व्हिटॅमिन B6 ज्याला आपण काय म्हणतोय, पायरिडॉक्सिन असे म्हणत आहोत. त्यानंतर आहे जीवनसत्व B7. महत्वाचं आहे, याची दोन नाव आहेत मित्रांनो. जीवनसत्व B7 ला आपण जीवनसत्व H देखील म्हणतो. लक्षात ठेवा, असा देखील प्रश्न विचारला की जीवनसत्व B7 चे दुसरे नाव काय आहे, तर ते आहे जीवनसत्व H. किंवा जीवनसत्व H चे दुसरे नाव काय आहे, तर ते उत्तर असणार आहे जीवनसत्व B7 ज्याचं रासायनिक नाव आहे बायोटीन. लक्षात ठेवा, रासायनिक नाव काय मित्रांनो, बायोटीन. कशाचं, जीवनसत्व B7 चं. याचा शोध लावलेला आहे डीन बर्क यांनी 1931 मध्ये. ज्याचं रासायनिक सूत्र आहे C10H16N2O3 आणि S. आणि याचं महत्वाचं कार्य आहे चयापचय क्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावणं आणि त्वचा व केसांचे संरक्षण करणं. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे संरक्षण करण्याचं कार्य कोण करते, जीवनसत्व B7 ज्याला बायोटीन देखील म्हणतात आणि ज्याला जीवनसत्व H देखील म्हणत आहेत.
ह्याच्या अभावामुळे आपल्याला कोणता आजार होऊ शकतो किंवा कोणता रोग होऊ शकतो, तर जीवनसत्व B7 च्या कमतरतेमुळे आपल्याला ॲनिमिया, त्यानंतर केस गळणे किंवा ॲक्ने वल्गेरियस अशा प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात. पहिला आहे ॲनिमिया, त्यानंतर आहे केस गळणे आणि तिसरा आहे ॲक्ने वल्गेरियस. अशा पद्धतीचे आजार आपल्याला जीवनसत्व B7 म्हणजेच काय बायोटिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. आणि म्हणून याची महत्वाची जी स्त्रोत आहेत मित्रांनो ती आहेत मांस, अंडी, दूध आणि फळे. मांस, अंडी, दूध आणि फळे ही महत्वाची स्त्रोत कोणाची आहेत? जीवनसत्व B7 ज्याला आपण काय म्हणतोय बायोटिन असे म्हणत आहोत. त्याच्या अभावामुळे ॲनिमिया असेल, केस गळणे असेल, ॲक्ने वल्गेरियस असेल असे आपल्याला आजार उद्भवू शकतात. त्यानंतर आहे जीवनसत्व B9 ज्याला आपण फॉलिक आम्ल म्हणतो. हा प्रश्न परीक्षेला विचारला गेलाय की जीवनसत्व B9 ज्याला B9 म्हणतात, व्हिटॅमिन B9 चं केमिकल नेम रासायनिक नाव काय आहे? तर जीवनसत्व B9 चं रासायनिक नाव आहे फॉलिक आम्ल. याचा शोध लावलेला आहे लुसी विल्स यांनी 1993 मध्ये, म्हणजे नुकताच लावलेला आहे. याचं रासायनिक सूत्र आहे C19H19N7O6 म्हणजेच कार्बन 19, हायड्रोजन 19, नायट्रोजन 7 आणि ऑक्सिजन 6. याचं मुख्य कार्य आहे मित्रांनो लाल रक्तपेशी तयार होण्यास आवश्यक. लक्षात ठेवा फॉलिक आम्लाचं महत्वाचं काम काय आहे? तर लाल रक्तपेशी तयार होण्यास आवश्यक. आणि आपल्या शरीरामध्ये जे लाल रक्तपेशी तयार होतात त्या कशामध्ये होतात? तर त्या बोन मॅरो मध्ये तयार होत असतात. आणि तिथेच हा जो आपला जीवनसत्व आहे ज्याला आपण फॉलिक आम्ल म्हणतोय, ज्याला आपण जीवनसत्व B9 म्हणतोय, हा मित्रांनो त्या लाल रक्तपेशी तयार होण्यास अतिशय आवश्यक आहे. आणि जर याचा अभाव झाला, साहजिकच जर हा रक्ताशी रिलेटेड आहे तर याचा जर अभाव झाला तर मात्र ॲनिमिया होणार आहे. परंतु कोणता ॲनिमिया? लक्षात ठेवा मित्रांनो मॅक्रोसायटिक ॲनिमिया. लक्षात ठेवा रक्ताशी रिलेटेड आहे, ब्लडशी रिलेटेड आहे, त्यामुळे ॲनिमिया होणार आहे कमतरतेमुळे. पण कोणता ॲनिमिया? तर मॅक्रोसायटिक ॲनिमिया होऊ शकतो जीवनसत्व B9 च्या कमतरतेमुळे. आणि याची महत्वाची स्त्रोत आहेत चॉकलेट, शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या, पपई आणि किवी. हे याची काय आहेत मित्रांनो महत्वाची काय स्त्रोत आहेत जीवनसत्व B9 ची, ज्याला आपण काय म्हणतोय फॉलिक आम्ल असे म्हणत आहोत. आणि याचं महत्वाचं कार्य काय आहे? तर शरीरामध्ये ज्या लाल रक्तपेशी तयार होत आहेत त्या लाल रक्तपेशी तयार होण्यास आवश्यक असं आपलं कोणतं आहे जीवनसत्व? जीवनसत्व B9 ज्याला आपण फॉलिक आम्ल म्हणत आहोत. त्यानंतर आहे मित्रांनो महत्वाचं जीवनसत्व जे की जीवनसत्व 12 ज्याला आपण काय म्हणतोय जीवनसत्व B12 B12 ज्याचं नाव आहे कोबालामिन. हा प्रश्न परीक्षेला विचारला गेलाय. आणि जीवनसत्व B12 विषयी अनेक स्पर्धा परीक्षांना आणि महत्वाचं म्हणजे पोलीस भरतीच्या परीक्षेला वारंवार हा प्रश्न विचारला गेलेला आहे की जीवनसत्व B12 चे रासायनिक नाव काय आहे? तर ते आहे कोबालामिन. आणि त्याचा शोध विविध शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. रासायनिक सूत्र आहे C63H88 C0N14O14 आणि P. म्हणजे अशा पद्धतीने याचं काय आहे एवढं मोठं हे रासायनिक नाव आहे. आणि तेवढाच महत्वाची भूमिका कोण बजावतोय? तर जीवनसत्व B12 बजावत आहे. याचं कार्य आहे मित्रांनो याच्यामध्ये काय असतो? कोबाल्ट असतं. याच्यामध्ये काय असतो? कोबाल्ट असतं. त्यामुळे याचं नाव काय ठेवलेलं आहे? कोबालामिन. याच्यामध्ये काय असतं मित्रांनो B12 मध्ये कोबाल्ट असतं आणि म्हणून याचं नाव आपण काय ठेवलंय कोबालामिन असे ठेवलेलं आहे. नायट्रोजनची हा काय करतो? चयापचय करण्याचं काम करतो. आणि आरबीसी तयार करण्याचं काम देखील कोण करतंय? जीवनसत्व B12 म्हणजे जीवनसत्व B12 ते आरबीसी म्हणजेच काय? तर लाल रक्तपेशी तयार करण्याचं काम म्हणजे तांबड्या रक्तपेशी तयार करण्याचं काम कोण करतंय? व्हिटॅमिन B12 करत आहे. आणि जर ह्याचा अभाव झाला, मी तुम्हाला आता सांगितलं साहजिकच जर तो आरबीसी तयार करण्यासाठी जर तो महत्वाची भूमिका बजावत असेल तर त्याच्या कमतरतेमुळे त्याच्या अभावामुळे आपल्याला ॲनिमिया होणार आहे. पण मित्रांनो कोणता ॲनिमिया? तर लक्षात ठेवा मॅगॅलोब्लास्टिक ॲनिमिया महत्वाचा आहे. मॅगॅलोब्लास्टिक ॲनिमिया हा कशामुळे होतोय? तर जीवनसत्व B12 च्या अभावामुळे आपल्याला मॅगॅलोब्लास्टिक ॲनिमिया होऊ शकतो. आणि याचे महत्वाचे स्त्रोत आहेत मांस, यकृत, ईस्ट आणि अंडी. काय काय आहे? तर मांस आहे, ईस्ट आहे, यकृत आहेत, अंडी आहेत. म्हणजे मोस्टली जी प्राणीजन्य पदार्थ आहेत ती प्राणीजन्य पदार्थाचं जर आपण सेवन केलं तर मात्र जीवनसत्व B12 आपल्याला मिळू शकतं.
आणि याच्यामुळे जो अभाव होतो तो अभाव आपल्याला होणार नाहीये. अॅनिमिया होतो याच्या अभावामुळे, तो अॅनिमिया आपल्याला होणार नाही आणि आपल्या शरीरामध्ये जी महत्वाची कार्य आहेत जसं की आरबीसी तयार करणं ही आपल्या शरीरामध्ये होणार आहेत. त्यामुळे जीवनसत्व B12 हे आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतं. त्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे कोबालामिन. कारण आपल्या शरीरामध्ये काय असतं, कोबाल्ट ह्या विटॅमिन मध्ये असतं आणि म्हणून त्याचं नाव काय ठेवलेलं आहे, कोबालामिन असे ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने जेवढ्या बारीक सारीक गोष्टी आहेत मित्रांनो विटॅमिनच्या त्या मी सगळे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही अनेक ठिकाणी जीवनसत्वाविषयी वाचलं असेल, पण मला नाही वाटत की एवढ्या डीप लेवलला कोणीही जीवनसत्वाचा किंवा विटॅमिनचा अभ्यास केलेला असेल तेवढा आज आपण पूर्णपणे केलेला आहे असं मला वाटतं मित्रांनो. अशा पद्धतीने जीवनसत्व म्हणजेच काय त्याची व्याख्या आपण बघितली. जीवनसत्व आपल्या शरीरात महत्वाची भूमिका बजावतात. नेमकी कशा पद्धतीने ती त्यांची भूमिका बजावतात, त्यासाठी कोणते स्रोत आपण घेतले पाहिजेत आणि जर त्याची कमतरता असेल, त्याचा अभाव असेल तर मात्र आपल्याला कोणते आजार किंवा रोग होऊ शकतात, या सर्वांचा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास केलेला आहे. याचा शोध नेमका कोणी लावलेला आहे, मेदामध्ये विरघळणारी जीवनसत्व कोणती, पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती, किंवा याचं रासायनिक नाव काय आहे आणि याच्या अभावामुळे होणारे रोग कोणकोणते आहेत, तर या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. शेवटी मी एक छोटीशी तुम्हाला ट्रिक सांगेल. जर परीक्षेला प्रश्न विचारला गेला की जीवनसत्व आणि जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग, तर लक्षात ठेवा मित्रांनो, जीवनसत्व अ मुळे रात आंधळेपणा होतो, जीवनसत्व ब मुळे बेरीबेरी, जीवनसत्व ब म्हणजे बेरीबेरी, जीवनसत्व क मुळे स्कर्वी, बघा स्कर्वी मध्ये देखील क आलेला आहे, त्यामुळे जीवनसत्व क मुळे काय होतं, स्कर्वी हा आजार होतो. आणि जीवनसत्व ड मुळे काय होतं, तर जीवनसत्व ड मुळे मुडदूस हा आजार होतो. मुडदूस मध्ये देखील काय आलेला आहे, ड आलेला आहे. त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजेत, कारण की असेच प्रश्न परीक्षेला सध्या जास्त प्रमाणामध्ये विचारले जात आहेत. मित्रांनो, मी सगळ्या पद्धतीने जीवनसत्वाची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी आवडतील आणि जर तुम्ही हे बघत असाल तर याच्यामधल्या लहान सहान गोष्टी तुम्ही नोट करून ठेवायलाच हव्यात, कारण की येणाऱ्या आपल्या महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ला ही सगळी माहिती ही महत्वपूर्ण आपल्याला ठरू शकते. कारण जीवनसत्व हा घटक 100% आपल्या पोलीस भरतीच्या परीक्षेला विचारलाच जातो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.